नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या YouTube वरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. वास्तू आणि ज्योतिष विषयातली नवनवीन विषयांची माहिती घ्यायची आहे ना, तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथुन राशीच्या डिसेंबर महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मेष, वृषभ यानंतर येते ती मिथुन राशी. मंडळी, डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आणि हा शेवटचा महिना उत्तम जावं ही आपली अगदी मनापासूनची इच्छा असते. आपल्याला त्यासाठी काय असणार आहेत या महिन्यातल्या उत्तम गोष्टी आणि कुठल्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत सगळ्याच्या सगळा पहा. म्हणजे हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार माहिती करतो, ज्याला आपण जन्म राशी असं म्हणतो. याची कृपया दखल घ्या. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला लागू पडतील का? बिलकुल नाही. कारण तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत ते आधी तपासून पहा. कोणता ग्रह शुभ आहे, कोणता ग्रह अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे, त्याच्यानुसार या महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. त्यामुळे गैरसमज होत नाही. कारण संपूर्ण जगामध्ये ह्या आपण 12 राशी ज्या डिवाइड करतो त्याचे सगळे परिणाम एका राशीच्या मंडळींना नाही मिळत. तुमची वैयक्तिक कुंडली महत्वाची, परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे जाणवतात, अनुभवायला मिळतात आणि करू शकता आपण या महिन्याचं सुंदर नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये त्यासाठीच आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे आध्यात्मिक साधा सोपा उपाय या महिन्यात आपल्या राशीसाठी शेवटच्या भागात. आणि हो मंडळी, आपण जी आतुरतेने वाट पाहत असताना किंवा पाहताच ती म्हणजे दरवर्षी होणाऱ्या दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र म्हणजे नृसिंहवाडीमधल्या धार्मिक कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण येत्या जानेवारीमध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये 2024 मध्ये आपण करणार आहोत. म्हणजे लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी केली जाते, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण करतो. तर दत्त महाराजांची उपासना ही जीवनातील कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करत असतो. आणि ह्या सगळ्या स्तोत्र आणि मंत्रांची माहिती एखादा वर्कशॉपच म्हणून आपण घेणार आहोत. विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करून ही आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 2024 26, 27, 28 या तारखेला वार शुक्रवार, शनिवार आणि रविवार या धार्मिक कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. हा वर्कशॉप असणार आहे ज्यामध्ये मंत्रपाठ कसा करावा संपूर्णपणे केलाही जाणार आहे, कुठल्या मुद्रा कराव्यात. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या वाडीच्या या कार्यक्रमाची. त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. या नंबरवर व्हॉट्सअप करून माहिती घ्या. तर प्रत्यक्ष फोन करून माहिती घेणार असाल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळात आपण फोन करू शकता. चला तर मग माहिती करून घेऊया डिसेंबर महिना आपल्या मिथुन राशीसाठी काय बरं फळ प्राप्त करून देतोय. तर या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध 28 डिसेंबर पर्यंत राशीच्या 7व्या घरातून भ्रमण करतोय. राशीला 7व्या घराचा जो स्वामी ग्रह गुरु आहे तो आधीच लाभस्थानातून गोचर भ्रमण करतोय. त्यामुळे याचा सगळ्यात जो लाभ आहे तो विवाह इच्छुक मंडळींना आणि व्यावसायिकांना होताना दिसणार आहे. कारण याच 7व्या घरावरून व्यवसाय, भागीदारी, कोर्ट कचेरीची कामं, वैवाहिक सुख या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी विवाह इच्छुक मंडळी आहेत, ज्यांचा बराच काळापासून विवाह होण्यामध्ये काही ना काही अडचणी येत आहेत, रखडलेला आहे, त्यांना या महिन्यामध्ये मनासारखा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी या ग्रहांची अनुकूलता खूप सुंदर वाढलेली आहे. त्यामुळे प्रयत्नात कसूर करू नका. विवाहानंतर भाग्योदय होण्याचा हा ग्रहयोग आपल्याला साथ देणारा आहे. तर जी व्यावसायिक मंडळी आहेत त्यांना व्यवसाय वाढीसाठी, व्यवसायामध्ये नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी, नवीन ग्राहक मिळवण्यासाठी, तसेच एखाद्या नवीन प्रॉडक्टची फ्रँचायझीज घेण्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभाचा ठरतो आहे, राहणार आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न आणि आपलं नियोजन आपण अवश्य करू शकता. भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा भागीदारीतल्या व्यवसायातून बाहेर येऊन स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी बुध, गुरु, शुक्र या ग्रहांची साथ या महिन्यात आपल्या राशीला उत्तम राहते सगळ्या बाजूने. विशेष करून मेडिकल, जनरल स्टोर्स, इलेक्ट्रॉनिक, हॉटेल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स, फोटोग्राफी, मार्केटिंग, फायनान्स अशा क्षेत्रात आपण जर व्यवसाय करत असाल तर आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना यशाच्या, लाभाच्या आणि कार्यक्षेत्रातल्या वाढीच्या
अनेक विशेष संधी मिळवून देणारा राहणार आहे, तेव्हा या संधीकडे लक्ष द्या. अवश्य या संधीचा पुरेपूर लाभ आपल्या पदरात कसा पाडून घेता येईल याकडे लक्ष द्या. रवीचं या महिन्यातील 16 डिसेंबर नंतर धनु राशीमधून म्हणजे 7व्या घरातून होणारं गोचर भ्रमण सरकारी यंत्रणा आणि सरकारी अधिकारी वर्ग यांच्याकडून विशेष सहाय्य मिळवणारा राहील. तर ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या काळात काही चांगल्या संधी आपल्याला मिळताना दिसतील. ज्यांना आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे. समाजातील आणि व्यवसायातील आपला नावलौकिक वाढवण्यासाठी आपण घेतलेली मेहनत आपल्याला चांगला अनुभव मिळवून देईल या महिन्यात. तेव्हा अवश्य या सगळ्या विषयांवरती काम सुरू करू शकता. डिसेंबर महिना जराही वेळ वाया घालवू नका. या काळामध्ये उत्तम सुखसुविधा, लक्झरियस लाईफस्टाईल याबद्दलची मानसिक धारणा निर्माण होईल किंवा अशा प्रकारच्या लक्झरियस आयुष्याबद्दल आकर्षण निर्माण होईल. आपल्यालाही असं छानपैकी जगता यावं अशी तीव्र इच्छा जागृत होईल. पण मंडळी, हे असं वाटणं वाईट नाहीये, इच्छा असणं उत्तमच आहे, पण त्यासाठी योग्य मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, मार्गदर्शन करावं लागतं, घ्यावं लागतं, अभ्यास करावा लागतो, ते सुद्धा महत्वाचं आहे. तेव्हा हे विसरून चालू नका आणि ह्या सगळ्या गोष्टी अवश्य मिळवा, पण त्यासाठी अभ्यास आणि कष्ट घ्यायला विसरू नका. कारण कुठलाही शॉर्टकट आपल्याला ह्या काळात शोधायचा नाही, नाहीतर भविष्यात या शॉर्टकटमुळे नुकसान मात्र पदरात पडेल. कर्मस्थानात आलेला मीन राशीमधला राहू कामानिमित्ताने घरापासून लांब जाण्याचा योग निर्माण करतोय. अशी एखादी संधी या महिन्यामध्ये आली तर अवश्य घ्या, कारण घरापासून लांब संधी जर घेताय तर जास्त फायद्यामध्ये राहाल. भविष्यात त्याचा लाभ तुम्हाला या पद्धतीने जास्त होईल. तर ज्यांना परदेशातील नोकरीचा शोध घ्यायचा आहे, परदेशात जायचंय, त्यांनी या महिन्यापासून आपले प्रयत्न वाढवायला त्या दृष्टीने हरकत नाही. नोकरीमध्ये चांगल्या हुद्द्यावर जाण्यासाठी, वरिष्ठ पदावर काम करण्यासाठी आपल्या महत्त्वपूर्ण अभ्यासावर लक्ष देणं महत्त्वाचं राहील. म्हणजेच आपल्याकडे जे काही असलेलं ज्ञान आहे, कामाच्या संदर्भातला अनुभव आहे, जे नॉलेज आहे, ते नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करणं मात्र गरजेचं राहील. त्यासाठी अवश्य वेळ काढा. म्हणजेच कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या काही चांगल्या संधी, लाभाच्या संधी आपल्याला मिळताना दिसतील, त्याचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळेल. IT, इंजिनिअरिंग, शेती, कायदा, बांधकाम अशा क्षेत्रात नोकरी करणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना नोकरीतील काही नवीन संधीकडे लक्ष देण्याचा हा कालखंड राहणार आहे. त्यामुळे अभ्यासही वाढवा आणि संधीकडे सुद्धा लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाला हा महिना विशेष लाभाचा राहतो आहे. 25 डिसेंबर पर्यंत शुक्र ग्रहाचं शुभ गोचर भ्रमण हे 5म स्थानातून सुरू राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी कला, नाटक, सिनेमा, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी, मार्केटिंग, फायनान्स, आर्किटेक्ट अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत, अनुभव घेत आहेत, त्यांना काही चांगल्या शुभ घटना या महिन्यात अनुभवायला मिळतील, काही चांगल्या संधी मिळतील. या विषयामध्ये नव्याने पदार्पण करण्याची सुद्धा ज्या लोकांची, विद्यार्थ्यांची इच्छा आहे, मानसिक तीव्रता आहे, एखादी परीक्षा देण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील आणि या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सुद्धा. 5म स्थानातील शुक्राचं शुभ गोचर भ्रमण हे नवीन संबंध निर्माण करण्यासाठी अनुकूलता वाढवतोय. नवीन चांगला जोडीदार किंवा प्रेमसंबंध जुळवून आणण्यासाठी या शुक्र ग्रहाची साथ आपल्याला उत्तम मिळेल. 7व्या घरातील बुध, रवी आणि लाभस्थानातील गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण रखडलेली कोर्ट कचेरीची कामं पुढे नेण्यासाठी अनुकूलता दाखवत आहेत. त्या दृष्टीने आपले प्रयत्न जरा जास्त वाढवा. काही महत्वाच्या कोर्टाच्या कामामध्ये बऱ्यापैकी यश मिळण्यासाठी हा महिना आपल्याला मदत करतो आहे. तेव्हा अवश्य या कामामध्ये लक्ष द्या. काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट होत असेल तर त्याला प्राधान्य द्याच. आरोग्याचा विचार करता कफ आणि वात विकाराच्या आजारावरती प्रचंड लक्ष द्यावं लागणार. तसेच 28 डिसेंबर नंतर रोगस्थानामध्ये येणारा आपल्या राशीचा ग्रह बुध हा फूड पॉयझनिंगची शक्यता दाखवतोय. त्यामुळे या संदर्भात विशेष काळजी घ्या. तसेच ज्यांना आधीपासूनच वात विकार आहेत त्यांनी जरा नाही तर जरा जास्त काळजी घ्या, जास्त सांभाळा. त्यामुळे डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी पाळायचं आहे. मंगळ आणि शनी ग्रहाची साथ व गुरु ग्रहाचं गोचर शुभ भ्रमण या महिन्यात घर, वाहन, जमीन जुमला, शेती यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणार असल्यास अनुकूल राहणार आहे. या संदर्भातली रखडलेली कामं सुद्धा मार्गी लागण्यासाठी हा महिना उत्तम आहे. त्यामुळे या कामावर जरा जोर जास्त द्या. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण तसा मेसेज सोडा. तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. अपॉइंटमेंटसाठी काय करावं लागतं आणि कशा प्रकारे कन्सल्टेशन केलं जातं. त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. नंबर 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो.
शेअर मार्केटला गुंतवणुकीचा विचार केला तर पॉवर, इन्फ्रा, ऑइल, फायनान्स, स्टील, केमिकल, इंजिनिअरिंग असे बरेचसे सेक्टर, IT, FMCG आपल्याला फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सुद्धा उत्तम लाभाचा राहतोय. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा हरकत नाही, आपलं किंवा आपल्या कुटुंबातील मंडळींचं. तर मंडळी, ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम. मंडळी, चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासायचं ते मुद्दाम आपण वेगळं अभ्यासतो. का बरं? तर चंद्र 2.25 दिवसांनी आपली राशी बदलत असतो. त्यामुळे संपूर्ण महिन्यात तो 12ही राशीतून आणि 12ही घरातून फिरतो. आणि असा राशीला 6वा, 8वा, 12वा चंद्र जेव्हा येतो तेव्हा काळजी घ्यायची असते. आपल्याला कधी घ्यायची? तर 11, 12, 16, 17, 24, 25 या तारखांना तो ह्या 6व्या, 8व्या, 12व्या घरातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे कोणतेही महत्वाचे व्यवहार करत असाल, सावधानता ठेवा. आरोग्याच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा ठेवू नका. तर चंद्राचं शुभभ्रमण राहणार आहे 1 ते 10, 13 ते 15, 18 ते 23, 26 ते 31 या तारखांना. त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घेणार असाल, काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करणार असाल, वाहन घेणार असाल, महत्वाच्या गोष्टींचा ॲग्रीमेंट साईन करणार असाल, चर्चा करणार असाल, मीटिंग्स घेणार असाल, तर यातल्या कुठल्याही तारखा निवडा. म्हणजे ही होती आपल्या मिथुन राशीची संपूर्ण समग्र माहिती. या संपूर्ण महिन्यात ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी अवश्य रोज व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुरू ठेवा. अतिशय सुंदर अनुभव येईल. तसेच रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 1 माळ अवश्य करा, कुठल्याही वेळेमध्ये करा. मंडळी, अशाच या विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक ते म्हणजे चैतन्य लहरी. शिवाय या मंत्र आणि स्तोत्रांचा वापर कसा करावा ही अलौकिक माहिती सुद्धा या पुस्तकात संकलित केलेली आहे. आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठेही 9892156163 या आमच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या नंबरवरती आपल्याला फोन पे करायचे आहेत. 331 रुपये. त्याचा स्क्रीनशॉट काढा, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा याच नंबरवर. साधारणतः आठवडाभरात तुम्हाला पुस्तक घरपोच मिळेल. याच पद्धतीने टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी खास करून कॉन्सन्ट्रेशन, फोकस, एकाग्रता वाढवण्यासाठी असलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी याची सुद्धा माहिती घेण्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा. माहिती घ्या आणि त्यानंतर ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा मिथुन महिना मिथुन राशीसाठी पुढचं 2024 वर्ष कसं राहणार आहे याचा सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे अवश्य तो व्हिडिओ सुद्धा संपूर्ण पहा. तर मंडळी, या मिथुन राशीसाठी नुकताच बदललेला जो राहू आहे, जो 1.5 वर्षाकरता आपल्या राशीच्या वर परिणाम निर्माण करतो, तो काय बरं परिणाम देणार आहे त्याचा व्हिडिओ किंवा काही महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. ते व्हिडिओ सुद्धा पाहायला नेहमीच पाहत जा, विसरू नका. त्यामध्ये सुद्धा भरपूर माहिती आपल्या राशीसाठी दिलेली असते, अवश्य पहा. तर हा डिसेंबर महिना आपल्याला आनंदाचा जावो, सुखाचा जावो, समृद्धीचा जावो. आणि वाढीच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार असाल तर अवश्य आत्तापासून नियोजन करून ठेवा, गाडीचं बुकिंग करून ठेवा. मंडळी, कळावे लोभ असावा. धन्यवाद. शुभम भवतु.